तर आता त्यांच्या विरोधात झेंझीजने देखील प्रतिक्रिया दिली आहे। झेंझीज दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। हनुमंतजी, आपण पाहतोय की रामदेव बाबांनी झेंझीजना लक्ष केलंय, काय प्रतिक्रिया आहे? हे रामदेव बाबा असोत, कंगना राणावत असोत, हे IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, ही मंडळी ज्यावेळेस मुलांची पेपर फुटी होत होती त्यावेळेस कुठल्या बिळामध्ये लपून बसली होती। ज्यावेळेस मुलं 22-23 दिवस दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन करत होती त्यावेळेस यांना मुलांचा आवाज पोहोचला नाही। मुलांना मारून काढलं जात होतं, मुलींचे कपडे फाडले जात होते, हल्ला केला जात होता, हातपाय मोडले जात होते। त्यावेळेस हा रामदेव बाबा कुठे जाऊन बसला होता? हा रामदेव बाबा काळा धन वापस आणणार होता, हा रामदेव बाबा भ्रष्टाचार संपवणार होता, 35 रुपयाला पेट्रोल देणार होता। आणि आता हा रामदेव बाबा मुलांच्या विरोधामध्ये बोलतोय। कधी पेपर फुटीवर, शिक्षण व्यवस्थेवर, भ्रष्टाचारावर, मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी अनागोंदी माजली त्याच्यावर हा बाबा का बोलत नाही कधी? नेमकं अशा वेळेमध्ये सरकारची वकिली करण्यासाठी, भाटगिरी करण्यासाठीच हा बाबा का बाहेर येतो? असा प्रश्न या देशातल्या तरुणांना पडलाय, विद्यार्थ्यांना पडलाय। मुलं डोळे उघडे ठेवून सगळं बघतायत, मुलांना आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे हा स्पष्टपणे दिसण्याचा हा काळ आहे। मुलं यांना माफ करणार नाहीत, पुढची पिढी यांना माफ नाही करणार। नक्कीच धन्यवाद हनुमंतजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं, झेंझीजने आंदोलन सुरू केलं होतं, त्यावेळेस बिळामध्ये लपलेले रामदेव बाबा आता मात्र बाहेर आलेत असं त्यांनी म्हटलंय। वयात पुढच्या बातम्यांकडे